नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी ठाणे महानगरपालिकेत आता आहे आणि सकाळी फ्लॅश आपण केलं होतं की आज आपल्याला कळेल की ठाण्याचा महापौर आणि ठाण्याचा उपमहापौर कोण होणार। गेली अनेक वर्षे ही जी ठाणे महानगरपालिका आहे या ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नव्हते आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी निवडणुका पार पडल्या आणि आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी जे फॉर्म घेण्याची प्रक्रिया असते ती आज पार पडणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ती 3 तारखेला होणार आहे। परंतु एक गोष्ट कन्फर्म आहे, शिवसेनेचे 75 नगरसेवक आणि एक अपक्ष असे 76 नगरसेवक असल्यामुळे त्यांचाच महापौर होणार। भाजप म्हणत होती की आम्हाला 2.5 वर्ष महापौर पद द्या कारण आपण युतीमध्ये आहोत, परंतु भाजपने तो हट्ट जो आहे तो सोडलेला दिसतोय। उपमहापौर पद हे भाजपकडे जाण्याची शक्यता आहे। कृष्णा पाटील हे उपमहापौर होण्याची शक्यता आहे। आता प्रश्न आहे की शिवसेनेचा हा जो महापौर होणार आहे तो महापौर कोण होणार, तर याचं उत्तर आहे शिवसेनेचा महापौर जो होणार आहे ते कोपरीतील शर्मिला पिंपळोळकर ज्या आहेत त्या महापौर होण्याची शक्यता आहे। जी काही प्रोसिजर आहे ती अवघ्या 1 तासात पुढच्या 1 तासात पार पडेल आणि जर त्यांनी एकट्याने हा महापौर पदाचा जर अर्ज भरला तर बिनविरोध शर्मिला पिंपळोळकर यांची निवड महापौर पदी होण्याची शक्यता आहे। आता जी ही बातमी आहे, भाजपने महापौर पदाचा जो हट्ट आहे तो सोडलेला दिसतोय। कृष्णा पाटील हे उपमहापौर होऊ शकतात आणि शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोळकर ज्या आहेत त्या महापौर होण्याची शक्यता आहे। नगरसेवक आहेत, नवनिर्वाचित काही नगरसेवक आहेत ते ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। सगळ्या घडामोडींना वेग मिळालेला आहे। सगळ्या महिला नगरसेविका ज्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत। संपूर्ण आज शिवसेनेचे आणि काही भाजपचे नगरसेवक जे आहेत ते इथे आलेले आहेत ठाणे महानगरपालिकेत आणि थोड्याच वेळात अगदी काही वेळात ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। परंतु आत्ताची जशी ठाणे लाईव्हच्या सोर्सेसची माहिती आहे, शर्मिला पिंपळोळकर ज्या आहेत कोपरीच्या नगरसेविका त्यांच्या नावावर महापौर म्हणून शिक्कामोर्तब होऊ शकतं 1 तासात। पुढच्या 1 तासात कन्फर्म अपडेट आपल्याला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मिळेल। ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा। धन्यवाद।